मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटा लेण्यांकडे जाणारी नीलकमल फेरी बोट आज सायंकाळी उरणजवळ उलटून मोठी दुर्घटना घडली। या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झालाय, तर या मृतांमध्ये 3 नौदल कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। या बोटीत एकूण 114 प्रवासी होते, त्यापैकी 101 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे, तर 2 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नौदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार एका स्पीड बोटीनं फेरी बोटला जोरदार धडक दिल्यामुळे ही दुर्घटना घडली। ही दुर्घटना गेटवे ऑफ इंडियावरून सुटलेल्या बोटीच्या 5 ते 8 किलोमीटर अंतरावर समुद्रात घडली। मुंबईपासून एलिफंटा लेण्यांचे अंतर सुमारे 30 किलोमीटर आहे, ज्यासाठी बोट प्रवासाला साधारण 40 ते 45 मिनिटे लागतात। दुर्घटनेनंतर तातडीने नौदल, तटरक्षक दल, JNPT, येलो गेट पोलीस तसेच स्थानिक मच्छीमारांच्या बोटी घटनास्थळी पोहोचल्या। या सर्व पथकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अनेक जणांना वाचवण्यात यश आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। मुंबई पोलीस आणि नौदल यांच्या संयुक्त पथकाकडून या घटनेची चौकशी केली जात आहे। दुर्घटनेचे खरे कारण लवकरच स्पष्ट होईल।